तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना हरिचंद्र तारा राणी डोंबा घरी वाहे पाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला भंग विश्वमान्य ईश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस माझे जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा भंग तुम्ही सगळे श्रोते सज्जन मायबापांच्या चरणावरती समर्पित करण्याकरता निवडला विठ्ठल विठ्ठला 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 अभंग तुकोबारा यांचा 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात ईश्वरी सत्तेपुढे तुमचं आमचं काही चालत नाही. भगवंताच्या इच्छेपुढे आपला कुठल्याही प्रकारचा विलास चालत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चालेना. का हरिश्चंद्र राजा होता, तारामती राणी होती, तरी त्यांना डोंब्याच्या घरी पाणी भरावं लागलं. हे त्यांचं प्रारब्ध आहे. कारण ईश्वरी सत्तेपुढे आपला कुठल्याही प्रकारचा विलास चालत नाही. साधकांनी सांगितलं तुकोबारा ज्या भगवंताविषयी तुम्ही आम्हाला सांगता तो भगवंत रात्रंदिवस जर भक्तांच्या समेत असेल त्याचं कर्म चुकत नाही. महाराजांनी सांगितलं अजिबात नाही. पांडवांचा सहाय्यकारी राज्यावणी केले धुरी. महाराजांनी सांगितलं श्रीकृष्ण भगवंत रात्रंदिवस पांडवांच्या समेत होता तरीही त्यांना वनवास भोगावा लागला. म्हणून महाराज सांगतात जीवन जगत असताना तू का म्हणे वेगळची राहा होईल ते सहज पहा ठेविले अनंत तैसेची राहावे. चित्ते असू द्यावे समाधान. महाराजांनी सांगितलं देव ठेवेल ना त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा. कारण ईश्वरी सत्तेपुढे तुमचा आमचा कुठल्याही प्रकारचा विलास चालत नाही. म्हणून महाराज सांगतात आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना विठ्ठल विठ्ठला 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 हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या गावामध्ये कैलासवासी सुमन विठ्ठल साळुंके या आई साहेबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केला हा आजचा कीर्तन सोहळा. आई साहेबांना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. महाराज सांगतात पिंडपदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गयावर जे फिटले पितरांचे ऋण पितरांच्या ऋणाबद्ध मुक्त होण्याकरता या साळुंके परिवारानं आयोजित केला आजचा कीर्तन सोहळा. आई साहेबांना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे पती आदरणीय विठ्ठल साळुंके काका आहेत असणारा त्यांचा असा गोड परिवार. आणि ह्या गोड परिवारामधून एक मायेचा सागर प्रेमाचा समुद्र आटून गेला आणि एक आई नावाचं गोड असं असणार एक व्यक्तिमत्व आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आईच्या ऋणामध्ये मुक्त होण्याकरता आईच्या आठवणींना उजाळा भेटावा म्हणून ह्या साळुंके परिवारानं आयोजित केलेला हा 1 दिवसीय नाम यज्ञ आणि कीर्तन सोहळा. विठ्ठल आई साहेबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या वर्ष श्रद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त ह्या साळुंके परिवारानं आयोजित केला हा कीर्तन सोहळा. आणि त्यांच्या विनंतीला मान दिलेले तुम्ही सगळे श्रोते सज्जन मायबाप प्रथमतः तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती दंडवत करून या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करत असताना कीर्तन साथ करण्याकरता गायनाचार्य लाभलेले महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकार महाराष्ट्राची गाणं कोकिळा आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज करे ते आज गायनसाठी आहेत. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतोच. त्याचबरोबर त्यांना गोड अशी साथ करण्याकरता आमच्या महाराष्ट्राचा एक लाडका आवाज युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज धुमाळ त्याच गायनसाठी आहेत. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. टाळकरी वृंद असतील विनेकरी बाबा असतील आदरणीय आमचे सुभदारजी महाराज असतील ज्यांची गोड अशी मृदुंगाची साथ आहे ते हरिभक्तीपरायण मृदुंगाचे महामेरू मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण ऋतिक महाराज पवार तसेच त्यांना गोड साथ करण्याकरता हरिभक्तीपरायण सूरज महाराज दराडे त्याच मृदुंग साथ करण्याकरता आहेत ज्यांच्यामुळे गोड प्रकारचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. ते आमचे सिस्टीमवाले दादा. त्याचबरोबर आजचं होणार हे कीर्तन आपल्याला यूट्यूबवरती पाहता येईल. त्या यूट्यूबचं शूटिंग करण्याकरता आमचे CMK चॅनलचे सर्व असणारे चेतन दादा ते आज उपस्थित आहेत. दादांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल पूर्ण झालं. आणि त्यांच्या वर्ष श्रद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त ह्या साळुंके परिवारानं आयोजित केला हा 1 दिवसीय नामयज्ञ आणि कीर्तन सोहळा. मृत्यू लोकाचा विचार केला. जन्माला येणाऱ्याला प्रत्येकाला जावं लागतं हा निसर्गाचा नियम आहे.
का निर्मिती झाली की संपुष्टात येणं हा निसर्गाचा नेम आहे. कारण जो जन्माला येतो त्याला एक नाही दिवस हे नश्वर जग सोडून जावंच लागतं, हा सृष्टीचा नेम आहे आणि ह्याच्यापासून कुणीही वेगळं राहू शकत नाही. जो जन्माला येतो त्याला प्रत्येकाला जावं लागतं, हा नेम आहे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उपजले ते नासे नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे पुनरपी जननम पुनरपी मरण, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. कारण एकदा जन्माला यायचं, पुन्हा जन्मा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, ही राड गड्याच्या काट्याप्रमाणे सतत चालूच राहणारे. तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय सांगतात, अरे तुम्ही आम्ही जातो ह्याच्यामध्ये नवल नाही. स्वतः भगवंत जरी अवताराला आला, भगवंताला सुद्धा अवतार बदलावा लागतो. महाराज सांगतात, येथे वृणाही आले अवतार, येरते पामर जीव किती. कबीरदास महाराजांना विचारा, कबीरदास महाराज सांगतात, जब ऐरे बोला भारी का तो छोड़ के सबको जाना पड़ेगा. महाराज सांगतात, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक दिन जाना रे बाही, झडप घालणारे आधी कधी घेऊन जाईन हे आपल्याला माहित नाही. कारण जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला एक दिवस जायचं हे अटळ सत्य आहे. कारण जन्माला आल्यानंतर अमर असं कुणी नाही, अमृत पिऊन कुणीही आलं नाही. जो जन्माला येतो त्याला जावं लागतं, हा निसर्गाचा नेम आहे. महाराज सांगतात, अरे आहे तोपर्यंत आपण प्रेमाने वागलं पाहिजे, आहे तोपर्यंत अहंकार सोडून दिला पाहिजे. एकमेकाशी प्रेमाने सलगीने भावने जर एकमेकाशी वागलं तर जीवन खूप सुंदर आहे. त्याला अनेक प्रकारे कसं सुंदर बनवता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. का जीवन जगत असताना जिवंत राहतो ह्याच्यामध्ये नवल नाही, आपण निघून गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहता येतं. महाराज सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे गेल्यानंतर आपण कीर्ती रूपाने सुद्धा या जगामध्ये जिवंत राहता येतं. आणि जन्मवर्णाचा जर विचार केला तर आमच्या संतांनी गोड असं वर्णन केलं. कबीरदास महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा हम पैदा हुए, हम रोए जग हसे. कबीरदास महाराजांनी सांगितलं, कबीरा हम जब पैदा हुए, हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चले, हम हसे जग रोए. कबीरदास महाराजांनी सांगितलं, अरे जन्माला आल्यानंतर हा एकटाच पट्ट्या रडत होता, पण आपण जन्माला आल्यानंतर जन्माला आल्याच्या आनंदामध्ये अख्खा समाज हसत होता, अख्खा समाज आनंदामध्ये होता. पण जीवन जगत असताना असं जीवन जगायचं, असं जीवन जगायचं. एखाद्या दिवशी जर आपण निघून गेलो, निघून गेल्यानंतर आपण गेल्याची बातमी कळल्यावर अख्ख्या समाजाने आपल्यासाठी रडलं पाहिजे, फक्त एकट्या माणसाने हसत गेलं पाहिजे. महाराज सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती रूपाने आपल्याला मागवं राहता येतं आणि असं जीवन जगायचं. म्हणून महाराजांनी सांगितलं, ह्या जीवनाचा जर विचार केला तर क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया, अशा क्षणाचाही विलंब नाही. आता बोलणारा माणूस पुढच्या 5 मिनिटाशी आपल्याला बोलेलच का नाही हे सांगता येत नाही. म्हणून जीवनाचा जर विचार केला तर पाण्याच्या बुडबुड्यासारखा माणसांचा देह आहे. आता असणारा माणूस उद्या दिसेलच का नाही सांगता येत नाही. अरे मग 84 लक्ष योनीचं दुःख भोगून कधी न भेटणारा देह आपल्याला भेटला. आंधळ्याच्या हाती कावळा सापडावा असा हा नरदेह आपल्याला भगवंतानी दान दिला. मग ज्या कारणाकरता भगवंतानी आपल्याला देह दान दिला त्या कारणाकरता त्याचा वापर आपण केला पाहिजे. महाराजांनी सांगितलं, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटावादी केचा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलया वचन. प्रत्येक अवयवाला वेगळी वेगळी कामं वाटून दिली. महाराजांनी सांगितलं, डोळ्याने माझ्या भगवंताचं रूप पाहायचं, मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं, हाताने भगवंताच्या नावाने टाळी वाजवायची, पायाने आळंदी ते पंढरपूरची वारी करायची. प्रत्येक अवयवाला काम वाटून दिलं. पण महाराज सांगतात, संत सांगून सांगून कंटाळून गेले. कारण महाराजांनी सांगितलं, हकारून सांगे तुका, नाम घेता राहू नका, किंवा लागून या पाया विनवितो तुम्हासी, कर टाळी बोला मुखी ना, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. महाराजांनी सांगितलं, वरडून खवडून शिव्या देऊन सांगितलं. महाराज सांगतात, भजन करा भजन करा भजन करा, पण वाजत से बोंब कोणी नाही ऐकती का. साधू संतांनी सांगितलं आणि तुम्ही आम्ही ऐकलं, असं कधी होत नाही. कारण ह्या कलियुगाचा विचार केला. कलियुगामध्ये लोक भगवंताला मानतीलच का नाही सांगता येत नाही. माने महाराज सांगतात, भगवंताला साधू संतांना मानतील का नाही हे सांगता येत नाही. कारण कलियुगाचं महिमान विचार केला. कलियुगाचं वारं इतकं भयान प्रकारचं गोंगावतंय. ह्या धावत्या युगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये फास्ट फूड खाणाऱ्या लोकांना आता भगवंत मान्य नाही. ह्या लोकांना आता संत मान्य नाही. बोलता बोलता लोक बोलून जातात, महाराज ज्या संतांविषयी तुम्ही आम्हाला सांगता त्या संतांची विश्वाला गरज आहे, त्या संतांची आम्हाला गरज आहे का. महाराज सांगतात, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या संतांसारखा कळवळा दुसरा कोणालाही येणार नाही. निस्वार्थीपणे जर प्रेम कोण करत असेल तर संत आणि आई याच्याशिवाय कुणीही प्रेम करत नाही. महाराज सांगतात, संतांशिवाय आणि आईशिवाय आपल्यावरती कुणीही प्रेम करत नाही.
जग आपल्यावरती प्रेम करतं स्वार्थापोटी. बहीण भावावरती प्रेम करू शकते स्वार्थापोटी, भाऊ बहिणीवरती प्रेम करतो स्वार्थापोटी, भाऊ भावावरती प्रेम करतो स्वार्थापोटी, मित्र मित्रावरती प्रेम करतो स्वार्थापोटी. अरे गाव आपल्यावरती प्रेम करून स्वार्थापोटी. हे जग असं हे आपल्यावरती प्रेम करून स्वार्थापोटी. निस्वार्थीपणे प्रेम कोण करतं तर संत आणि याच्याशिवाय कुणीही प्रेम करत नाही. म्हणतो कोबराय सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न. लाभा वाचून जर प्रेम कोण करत असेल तर आई आणि संत याच्याशिवाय कुणीही आपल्यावरती प्रेम करत नाही. लोक सांगतात महाराज अहो अनेक लोक आमच्यावरती नितांत प्रेम करतात, नितांत प्रेम करतात. एक जण त्या दिवशी मला म्हणला, त्यांनी सांगितलं म्हणला जिंकू भैया माझ्यावरती माझी बायको इतकी नितांत प्रेम करते, एवढी नितांत प्रेम करते. मी म्हणलं कसं? म्हणलं मी घरी आल्याशिवाय अन्नाचा कण सुद्धा खात नाही. म्हणलं येड्यात तू घरी यायच्या आधी भाताचं पातेलं पालतं झाल्याशिवाय राहत नाही. ही तुला माहिती नाही, कारण ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांना अनुभव आहे. विठ्ठल महाराज सांगतात जगाचा विचार केला, निस्वार्थीपणे प्रेम फक्त संत आणि आई करते. म्हणून महाराज सांगतात त्या संतांचा विचार केला तर बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या संतांसारखा कळवळा दुसरा कुणालाही येणार नाही. त्यांनी सांगितलं आग लगी आसमान में जलजल गिरे अंगार, आग लगी आसमान में जलजल गिरे अंगार, संत न होती दुनिया में तो जल जाता संसार. संत जर दुनियामध्ये नसते तर हा संसार जळून राख रांगोळी झाला असता. वारकरी संप्रदायाचे कुठेतरी महाराष्ट्रावरती उपकार आहे म्हणून आपल्याला टाळ विना पक्वाचा आवाज ऐकू येतो. नाही ह्या कलियुगाचा विचार केला, ह्या कलियुगामध्ये लोक भगवंताला मानत नाही, लोक साधू संतांना मानणार नाही, लोक भगवंताला मानणार नाही. लोक बोलता बोलता बोलून जातात महाराज ज्या भगवंताची तुम्ही रात्रंदिवस पूजा करता, ज्या देवाची तुम्ही रात्रंदिवस पूजा करता तो तुमचा भगवंत दिसतो का? तुमचा देव दिसतो? महाराजांनी सांगितलं आमचा देव दिसत नसला तरी आमचा देव नाही अशी त्याची संकल्पना होत नाही का? अरे देव दिसत नाही म्हणजे देव नाही असं म्हणता येणार नाही. देव आहे फक्त आपल्याला पाहण्याची नजर नाही म्हणून देव आपल्याला दिसत नाही. मग देव आपल्याला दिसत नाही म्हणजे देव नाही असं म्हणता येईल का? नाही ना. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, देव कुठं नाही. महाराजांनी सांगितलं जळीस्थळी काष्टी पाशाणी आहे वनमाळी जेथे तेथे, किंवा विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल भगवंताचा जर विचार केला तर असं ठिकाण नाही ज्या ठिकाणी भगवंत नाही. तुकोबाराय सांगता जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, कुठेही जा भगवंत माझ्या सोबत असतो. साधकांनी सांगितलं तुकोबाराय तुमचा देव दिसत नाही, आम्हाला तुमचा देव मान्य नाही. महाराजांनी सांगितलं देव दिसत नसला तरी देव नाही असं म्हणता येणार नाही का? लाकडामध्ये आग्नेय त्याला प्रज्वलित करावं लागतं, तिळामध्ये तेल आहे त्याला घाण्यामध्ये घालावं लागतं. तसं प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूमध्ये आम्ही आमच्या भगवंताचं अस्तित्व मानतो, फक्त देव दिसत नाही म्हणून आपण मानत नाही. कारण काही काही वेळेस असंच होतं, हितच असतं पण दिसत नसतं, किंवा तुझ आहे तुझ पशी परी तू जागा चुकलाशी. एखादी गोष्ट आपल्या जवळ असते फक्त आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्याच्यापासून दुःखात आहे. मग देवाचा जर विचार केला, देव आपल्या जवळ असतो फक्त देव आपल्याला दिसत नाही, किंवा देवाला पाहण्याची नजर आपल्याकडे नाही म्हणून देव दिसत नाही म्हणून आपण दुःखात आहे. जवळचं उदाहरण सांगून जाईन. 2-3 वर्षापूर्वी कोरोना नावाचा विषाणू आला. त्या कोरोनानं अख्ख्या विश्वाला जगाला पाणी पाजलं. कधी ना घरात बसणारा माणूस 3-3 महिने घराच्या बाहेर निघाला नाही. कधीच घरात न बसणारा माणूस 3-3 महिने जर कोणी घरात बसवला असेल तर त्या कोरोनाच्या विषाणू 80 वर्षाचे आजोबा सुद्धा तोंडाला मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नव्हते. एवढी लोक मरणाला भीत होती, एवढी लोक मरणाला भीत होती. मग मला सांगा तो कोरोनाचा न दिसणारा विषाणू, न दिसणाऱ्या विषाणूला लोक एवढी घाबरली 3-3 महिने माणूस घराच्या बाहेर पडत नव्हता. ज्या माणसांना रोज दाढी करायची सवय होती ती न्हावी बाबांनी दुकान बंद केलं. 3-3 महिने दाढी करायला भेटली नाही, इताड लोकांची दाढी वाढली. एवढी बेकार अवस्था कोरोनाने केली. मग कोरोनाचा जर विचार केला तर तो न दिसणारा विषाणूला आपण इतकं घाबरलो, न दिसणाऱ्या विषाणूला आपण इतकं घाबरलो. मग मला सांगा न दिसणारा विषाणू जर आपल्याला मारू शकतो, न दिसणारा विषाणू जर आपल्याला मारू शकतो तर माझा न दिसणारा भगवंत तारू शकत नाही का? तारू शकतो, वाचू शकतो, फक्त त्या भगवंतावरती आपला विश्वास नाही म्हणून आपण दुःखात आहे. तसा जर विचार केला तर कोरोनामुळे सगळं जग 2-3 महिने बंद पडलं. आणि दुःखाची गोष्ट अशी की आषाढीची असणारी आळंदी ते पंढरपूरची पायवारी बंद झाली. पायवारी बंद झाली. निष्ठावंत जे वारकरी होते ते ठाईच बैसुनी करा एक चित्तावडी अनंत आळ बाबा, किंवा भेट लागे जीवा लागली स्यास, पंढरीश्वराता पांडुरंगाची प्रार्थना करायची देवा अरे एकदा हे कोरोनाचं संकट जगामधून घालवून टाक.
कोरोनाचं संकट जगामधून घालून टाक, ह्या कोरोना मुक्त जगाला कर. आणि कोरोनाचा विषाणू संपला ना, पुन्हा एकदा 2 वर्षानंतर तिसऱ्या वर्षी का होईना पण विश्वाच्या मालकाला भेटण्याची इच्छा आहे आमची. भेटी लागे जीवा लागली त्या पंढरीश्वराचा पांडुरंगाची. प्रत्येक वारकऱ्यांना भेटीची आस लागली होती, जीवाला ओढ लागली होती. कधी एकदा हे कोरोनाचं संकट संपतंय आणि कधी एकदा पुन्हा आम्हाला त्या भगवंताचं दर्शन करायला भेटते. 2 वर्ष अशी गेली. 2 वर्षानंतर दैवयोगाने पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षी आषाढीची आळंदी ते पंढरपूरची पायवारी चालू झाली. आणि हा म्हणता म्हणता महाराष्ट्रभर बातमी पसरली. हा म्हणता म्हणता महाराष्ट्रभर बातमी पसरली. प्रत्येक खेडोपाडी बातमी गेली की पुन्हा एकदा वारी चालू झाली, वारी चालू झाली, वारी चालू झाली. एक वयस्कर आजोबा होते, आजोबांच्या कानावरती बातमी गेली की चला 2 वर्षानंतर कोरोनाच्या विषाणू नंतर 2 वर्षानंतर दैवयोगाने तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा वारी चालू झाली. आणि आता मी वारीला जाणार. बाबांनी कपडे धुवायला चालू केले, इस्त्र्या कराव्या, वळकुट्या शिवाव्या, पिशव्या बांधाव्या. सगळ्यांची लगबग पाहिली. लगबग पाहिल्यानंतर पोरांनी विचारलं, बाबा अचानक एवढी धावपळ करता, गडबड करता, ह्याचं कारण काय? बाबांनी सांगितलं, अरे माहिती नाही का, 2 वर्षानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षी वारी चालू झाली आणि आता मी वारीला जाणार. बाबा ऐका ना, तुमच्या वयाचा जर विचार केला तर तुमचं वय वर्ष आता 80 चालू आहे. जर तुम्ही वारीला गेले, पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू वारीमध्ये आला तर बाबा तुम्हाला सहन होणार नाही. वयोमानामुळे बाबा तुम्हाला आता चालणं होणार नाही. चालता नाही आलं तर प्रवास कसा करताल? बाबा खाऊ पिवसं वाटलं तर कोण काळजी घेईल? जर तुम्ही आजारी पडले तर बाबा तुम्हाला डॉक्टरकडे कोण नेईल? तुम्हाला औषध गोळ्या इंजेक्शन कोण देईन? बाबा ऐका, आम्ही सांगतो एवढे वर्ष जाऊ नका. बाबांनी सांगितलं, देह जाऊ त्वरा हो, पांडुरंगी दृढ बाहो, निष्ठावंत वारकरी होते मेलं तरी चालन, पण पंढरपूरची वारी कधी चुकवणार नाही. बाबांनी ठाम निर्णय घेतला. पोरांच्या लक्षात आलं, काही केलं तरी बाबा आता आपला ऐकायला तयार होणार नाही. तिन्ही मुलांनी विचार केला, थोडे 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 पैसे जमा केले. 20,000 रुपये जमा झाले. 20,000 रुपये बाबांच्या हातात दिले. सांगितलं, बाबा हे 20,000 रुपये घ्या आणि वारीला जा. बाबा कधी 20,000 रुपये घेऊन वारीला गेले नव्हते. बाबाने 20,000 रुपये घेतले, वारीला गेले. पिशव्या उचलल्या, आळंदीमध्ये गेले. आळंदीमध्ये गेल्यानंतर प्रस्थान झालं. बाबांचा दिनक्रम होता, रोज संध्याकाळी हरिपाठ वाचल्याशिवाय झोपायचं नाही, रोज सकाळी हरिपाठ वाचल्याशिवाय अन्न पाणी ग्रहण करायचं नाही. बाबांचा दिनक्रम होता. पण जोपर्यंत माणसाच्या जवळ पैसा असतो, जोपर्यंत माणसाच्या जवळ पैसा नसतो, तोपर्यंत देव जवळ असतो. ज्या दिवशी माणसाच्या जवळ पैसा येईल तेव्हा भगवंत आपोआप दूर जातो. त्याला जा म्हणण्याची गरज पडत नाही. देवाला जा म्हणण्याची गरज पडत नाही. कारण का? सुखाच्या क्षणामध्ये भगवंत कुणालाच आठवत नाही. दुःखाच्या क्षणात भगवंताची पहिल्यांदा आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण का? सुखाच्या क्षणाचा विचार केला, सुखाचा क्षण पटकन निघून जातो, दुःखाचा क्षण जाता जात नाही. महाराज सांगता, सुख पाहता जवळ पडे, दुःख पर्वत आहे वडे. अरे सुखाचा क्षण पटकन निघून जातो. सुखाच्या क्षणाला देवाची कुणालाच आठवण होत नाही. जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत भगवंत आठवत नाही. पैसा जवळ निघून गेला, देव आठवतो. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत पैसा येत नाही. पैसा जवळ आला, देव आपोआप दूर जातो. बाबांकडे पैसा नव्हता, पण बाबांकडे 20,000 रुपये आले. बाबांचा दिनक्रम चुकला. वारी आळंदी मधून पंढरपूरला पायी दिंडी करता निघाली. हा म्हणता म्हणता दिंडी पुढे आली. पुढे आल्यानंतर पुण्यात दिंडी आली. पुण्यात दिंडी आल्यानंतर लोकांची भयान गर्दी. आता वारकरीच फक्त चालतात दिंडीमध्ये असं म्हणता येणार नाही. वारीमध्ये आपण सांगतो हौशे नवशे गवशे अनेक वेगळ्या प्रकारची लोक असतात. त्याच्यामध्ये काही चोर असतात, कोण खिसे कापू असतं, कोण पाकिटमार असतं, कोण कपडे चोर असतं, कोण मोबाईल चोर असतं. बाबांनी ठरल्याप्रमाणे झोपताना 20,000 रुपये काढले, पैसे मोपू लागले. एका चोराने बाबाला पैसे मोपताना पाहिलं आणि चोराचे डोळे फिरले. चोराच्या लक्षात आलं काही करायचं, पण बाबांजवळचे 20,000 रुपये आपण चोरायचे. काही करून बाबांचे पैसे चोरायचे, पण बाबाचे पैसे चोरण्याकरता आपल्याला चोर म्हणून जाऊन जमणार नाही. बाबांची संगत करायची जर म्हणलं तर आपल्याला खोटा का होईना, तात्पुरता का होईना, पण वारकरी व्हावं लागेल. बाबांची संगत करायची, बाबांच्या सोबत वारी करायची म्हणलं तर बाबा आपल्याला सहजासहजी जवळ करून घेणार नाही. चोर म्हणल्यानंतर बाबा आपल्याला जवळ करणार नाही. आपल्याला वारकरी व्हावं लागेल, खोटा खोटा का होईना वारकरी व्हावं लागेल. मग आताच्या युगामध्ये वारकरी होण्याकरता बाबा जास्त खर्च लागत नाही. 20 रुपयामध्ये सुद्धा वारकरी होता येतं. 5 रुपयाचा अष्टगंध बुक्का घेतला, 15 रुपयाची माळ घेतली, माळ घातली, गंध लावला, पांढरी कपडे परिधान केली, झाला वारकरी. बाबांच्या चरणावरती नतमस्तक झाला. बाबा मला सुद्धा तुमच्या सोबत वारी करायची. रात्रंदिवस हसत नाचत गात आनंदामध्ये बाबा तुमच्या सोबत प्रवास करल. एवढंच नाही, तुमच्या सारख्या वयस्कर माणसांची चालून चालून हातपाय दुखले ना बाबा, संध्याकाळी पाय चेपून देण्याचं काम मी करतो. बाबा मला तुमच्या सोबत वारीला न्या. बाबांना वाटलं बरं झालं जोडीदार भेटला. बाबांनी हातात घातला, म्हणले चलो पंढरपूर. निघाले पंढरपूरला. सकाळ झाली, चालायला सुरुवात केली. हा म्हणता म्हणता दुपारचा मुक्काम आला. दुपारची जेवण झाली, विश्रांती झाली, पुन्हा चालायला सुरुवात केली. थोड्या वेळामध्ये दिवस
पद्मावतीला निघाला आणि संध्याकाळच्या मुक्कामाचं ठिकाण जवळ येऊ लागलं. हा म्हणता म्हणता संध्याकाळचा मुक्काम आला, कथा कीर्तन झालं, प्रसाद घेतला, वारकरी मंडळी झोपायला गेले. बाबांनी सुद्धा झोपायला वळकुटी काढली, वळकुटी हातरली. ठरल्याप्रमाणे बाबाने 20,000 रुपये काढले आणि बाबा पैसे मोपू लागले. बाबा पैसे मोपू लागले. चोर बारीक लक्ष ठेवत होता. चोर म्हणतो, बाबा कधी झोपतो मी, पैसे कधी चोरतो. बाबांनी पैसे मोपून झोपी गेले. रात्रभर चोराने खिशा म्हणू नका, वळकुट्या म्हणू नका, निरूचा किस्सा, बनेलचा किस्सा, सगळ्या पिशव्या चेक केल्या, पण मावशी त्याला रुपया सुद्धा सापडला नाही. लई नाराज झाला. सकाळी उठला, आंघोळ करून येऊन बघतोय बाबा परत 20,000 रुपये मोपत होते. त्यांनी डोक्यावर हाणून घेतलं, म्हणला काय करावं. कर झाला. ही वारकरी का जादूगार. रात्रभर पैसे शोधले पण 1 रुपया सुद्धा सापडला नाही. सकाळी उठून बघतो बाबा पुन्हा पैसे मोपत होते, काय करावं. हा म्हणता म्हणता एक एक दिवस पुढे जाऊ लागला. एक एक मुक्काम मागं पडू लागला. एक दिवस रोज तसंच व्हायचं. बाबा पैसे मोपायचे, रात्रभर शोधायचं, पैसे सापडत नव्हते. हा म्हणता म्हणता दिंडी संपत आली. 21 दिवसाचा प्रवास पूर्ण होत आला. शेवटच्या दिवशीचा मुक्काम वाकरीवरती दिंड्या गेल्या. दिंड्या वाकरीवरती गेल्यानंतर चोराच्या लक्षात आला, आता लास्ट अँड बेस्ट चान्स, आताची संधी गेली, पुन्हा आपल्याला पैशाचं स्वप्न बघता येणार नाही. काही झालं, आज जीवाची पराकाष्ठा करायची, पण बाबांचे 20,000 रुपये चोरायचे. काही करा. बाबांचं जेवण झालं, बाबांनी वळकुटी टाकली. वळकुटी टाकल्यानंतर ठरल्याप्रमाणे बाबाने 20,000 रुपये काढले आणि बाबा पैसे मोपू लागले. बाबा पैसे मोपू लागले. चोराचा हात खरा 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 खाजू लागला. चोर म्हणतो, बाबा कधी झोपतो मी, पैसे कधी चोरतो. बाबांनी पैसे मोपले, बाबा झोपी गेले. चोरांनी रात्रभर हसून म्हणू नका, पिशा म्हणू नका, वळकुट्या म्हणू नका, निरूचा किस्सा, बनेलचा किस्सा. शेवटच्या दिवशी धोत्राच्या निर्या सुद्धा झटकून बघितल्या, म्हणजे धोत्राच्या निरीत पैसे ठेवले असतील. रात्रभर पैसे शोधले पण 1 रुपया सुद्धा सापडला नाही मावशी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं, आंघोळ केली, नाराज झालं, डोकं पुसून बाहेर येऊन बघते बाबा परत 20,000 रुपये मोफत होते. त्यांनी जोरात भिंतीवरती डोका दड म्हणला, ही वारकरी का जादूगार. बाबा पैसेच कुठं ठेवतो म्हणला समजत नाही. रात्र शोधलं. 21 दिवसाचा प्रवास फुकाट गेला. 1 रुपया सुद्धा भेटला नाही. म्हणला झालं गेलं, गंगेला मिळालं. आता एक काम करायचं, जेवढं आहे तेवढं खरं खरं प्रामाणिकपणे बाबाला जाऊन सांगायचं. प्रामाणिकपणा जर बाबांना आपल्याला आवडला तर 10-5 हजार बाबांनी खर्च दिले तर आपली वारी पूर्ण होईल. पटकन बाबांच्या चरणावरती नतमस्तक झाला, हात जोडले, पाया पडले. बाबा माझं चुकलं, विनंती करतो, माफी करा. अहो मी वारकरी नाही बाबा, मी चोर आहे. तुमच्याकडचे पैसे चोरण्याकरता वारकऱ्याचं खोटं रूप घेतलं. बाबा मी असताना चोर आहे हो. तुमच्याकडचे 20,000 रुपये मोपताना पाहिले. पैशाच्या लालसेनं बाबा मी वारकऱ्याचं खोटं रूप घेतलं. 21 दिवस प्रवास केला. बाबा रोज पैसे शोधायचो हो, रात्र पैसे शोधायचो बाबा. पण ऐका ना, माझी चूक माझ्या लक्षात आली. बाबा ऐका, माझं चुकलं, आता इथून पुढे कधीही असं करणार नाही. बाबा शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या भगवंताचं नामस्मरण कधी सोडणार नाही. हातपाय चालू आहे तोपर्यंत बाबा आळंदी ते पंढरपूरची वाईवारी कधी सोडणार नाही. बाबा कोरोनासारखा कसलाही विषाणू येऊ द्या, डॉक्टरनी कितीही सांगू द्या, जगण्याकरता माळ काढावी लागती, तरी बाबा मी माळ काढणार नाही. पण बाबा एक काम करा, फक्त मला माझं चुकलं, माझी विनंती आहे, माफी मागतो. मी पायावरती मुंडकं ठेवलं. बाबाला सांगितलं, बाबा रात्रभर मी पैसे शोधायचो, तुम्ही पैसे मोपायचे झोपायचे. बाबा नक्की तुम्ही पैसे ठेवायचा कुठं. बाबांनी सांगितलं, तर कुठं कुठं शोधलं. त्यांनी सांगितलं, मला कुठं कुठं नाही शोधलं तेवढं विचारा. हातरू म्हणू नका, पिशव्या म्हणू नका, वळकुटे म्हणू नका, निरूचा किस्सा, बनेलचा किस्सा. बाबा पिशव्या चेक केल्या, शेवटी धोत्राच्या निर्या सुद्धा झटकून बघितल्या, रुपया सुद्धा सापडला नाही. सांगा ना पैसे कुठं ठेवायचा. बाबांनी सांगितलं, काय नाही रे, रोज झोपताना म्हणले 20,000 रुपये मोपायचो आणि झोपताना तुझ्या उशाखाली ठेवायचो. महाराज सांगता, तुझ आहे तुझं पशी, परी तू जागा चुकलाशी. चोराच्या उशाला पैसे होते, फक्त चोराला माहित नाही, म्हणून चोर दुखाते. आपण आता गोड हसलो, पण चोरापेक्षा बेकार अवस्था आपली झाली. कारण चोराच्या पैसे उशाला होते, फक्त चोराला माहिती नव्हतं, म्हणून चोर दुःखाते. भगवंताचा विचार केला, देव आपल्या आसपास असतो, फक्त देव दिसत नाही म्हणून आपण दुःखात आहे. विठ्ठल 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 महाराज सांगता, देव दिसत नाही म्हणजे देव नाही असं म्हणता येणार नाही. साधकांनी सांगितलं, तुकोबारे ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांगता म्हणून तुम्ही सांगितलं. भगवंताकडे गेल्यानंतर मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं, ज्या भगवंताची तुम्ही पूजा करता, ज्या देवाचं रात्रंदिवस नामस्मरण करता, तो तुमचा देव दगडाच्या मूर्तीची पूजा करता, पाषाणाच्या मूर्तीची पूजा करता. महाराजांनी सांगितलं, हो आम्ही दगडाच्या देवाची पूजा करतो, पाषाणाच्या मूर्तीची पूजा करतो, पण आम्ही पाषाणाच्या मूर्तीची पूजा का करतो, आम्हाला सुद्धा हौस आली नाही, आमचा सुद्धा कुठेतरी नाही विलास झाला. नाही विलास असतो, आम्हाला दगडाच्या देवाची पूजा करावी लागली. का? महाराजांनी सांगितलं, तुला ऐकायचे का, मग ऐकून जा. त्यांनी सांगावं, किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता.
किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता, पत्रों को इसलिए पूछते हैं भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. पुस्तकं वाचून कधी ज्ञान भेटत नाही, मंदिरामध्ये गेल्यानंतर देव भेटत नाही. अरे त्या दगडाच्या देवाची पूजा करण्याची वेळ आमच्यावरती का आली? माणसांची गर्दी भरपूर आहे, फक्त त्या पात्रतेचा का योग्यतेचा माणूस अजून आम्हाला सापडला नाही विलाज असतो आम्ही दगडाच्या देवाची पूजा करू लागलो. का? संतांचा विचार आहे, संत सांगतात देव पाहावयास गेलो ते देवची होणी ठेलो. एकदा भगवंताकडे गेलं ना तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे महागारी. एकदा भगवंताकडे गेलं की देवाचंच होऊन जायचं. महाराज सांगतात अनेक दुसरे मज नाही आता. नेमलिया चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सोपनी पांडुरंग. अरे जागेपणी नाव घेतो ह्याच्यात नवल नाही. महाराज सांगतात स्वप्न पडलं, स्वप्नात सुद्धा आमच्या भगवंत येतो. साधू संतांचा विचार केला, संतांच्या स्वप्नात सुद्धा भगवंत येतो. आपल्या स्वप्नात भगवंत यायला वेळ लागणार नाही. जागृती स्वप्नी सुषुप्ती ना सोपनी. अरे जागेपणी सुद्धा स्वप्नात झोपलं तरी स्वप्नात सुद्धा आपल्या भगवंत आला पाहिजे. मग साधू संतांचा विचार केला, साधू संतांना स्वप्न पडली तर संतांच्या स्वप्नात देव येतो. आपल्या स्वप्नात काय येईल ही आपण सांगू शकत नाही. आपल्या स्वप्नात काही हेले सांगता येत नाही. कारण का? संतांचा जर विचार केला, संतांचा विचार केला, साधू संत सांगतात, महाराज सांगतात बोलण्याची नाही काही, त्या देवाविन काही, देवाशिवाय दुसरं काहीच बोलायचं नाही. संत सांगतात दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे किंवा जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. संतांच्या भक्तीचा जर विचार केला तर महाराज सांगतात आम्हाला स्वप्न पडली, स्वप्नात सुद्धा देव येतो. मग आपल्या सुद्धा स्वप्नात देव येऊ शकतो, फक्त आपल्याला साधू संतांची संगत पाहिजे. आपल्याला साधू संतांची संगत आवडत नाही, पण नाही ती संगत आवडल्याशी राहत नाही. मग आपल्याला सुद्धा भगवंत भेटणार नाही का? आपल्याला सुद्धा भगवंत भेटू शकतो, फक्त आपण संगत करताना चुकीच्या माणसाची संगत करतो. आपल्याला चुकीच्या माणसाची संगत लागली तर आपण लयाला जाऊ शकतो. साधू संतांची जर संगत आपल्याला लागली तर साधू संतांच्या संगतीने नक्की आपल्याला देव भेटू शकतो. का? देव भेटू शकतो. मुद्दाम सांगून जाईल, संगत करायची असेल तर राजाची संगत कधी करू नका. संगत करायची असेल तर राजाची संगत कधीही करू नका. राजाची संगत जर केली तर आपल्याला कधी ना कधी तो चाकर बनवून ठेवेल. राजाची संगत जर आपण केली तर राजाची संगत करत असताना राजा आपल्याला चाकर बनवून ठेवेल. पण संगत जर करावी वाटत असेल तर साधू संतांची करा. का? साधू संतांची जर संगत केली तर साधू संत आपल्याला कधी देवाची भेट करून देतील हे कळणार सुद्धा नाही. विचार केला, संतांच्या संगतीमध्ये जा, आपल्याला देव भेटून जाईल. संतांच्या चुकीची संगत भेटली तर चुकीचं काम होईल, चांगली संगत भेटली तर चांगलीच होणार. आपण कुणाची संगत करतो त्याच्यावरती आपलं अवलंबून आहे. मग राजाची संगत केल्यानंतर ना आपल्याला चाकरच बनवून ठेवणार येतो. राजाची संगत करा, कधी राजाची संगत केली आपल्याला कधी चाकर बनवून ठेवेल समजणार नाही. पण साधू संतांची संगत करा, साधू संत कधी देवाची भेट करून देतील हे आपल्याला समजणार सुद्धा नाही. मग आपल्याला मित्र नाहीत का? इंस्टाग्रामवर फेसबुकवर गणेश महाराज इतके मित्र आहेत, तासामध्ये आपल्याला 50 मित्र गोळा करता येतील. त्या मित्रांचा काय उपयोग नाही. मोबाईल वरती असताना मित्र कामाचे नाही. मैत्री करावी वाटत असेल जीवन जगत असताना एखादा तरी मित्र आपल्या जवळ असावा, एखादा तरी मित्र आपल्या जवळ असावा, मनाभावाने सांगणारा. आपण मनातली कुठली ना कुठली गोष्ट त्याला सांगू शकतो. मनातली कुठलीही बारीक गोष्ट किंवा मनातल्या सगळ्या गोष्टी आपण त्याला सांगू शकतो, असा एखादा मित्र असावा. मग आपल्याला मित्र भरपूर आहेत, पण आपले मित्र काहीच कामाचे नाहीत. आणि एखादा तरी मित्र असावा, जीवाभावाचा मित्र असावा. पण मित्र कसा असावा? तर मित्र असताना एखादा मित्र असा असावा की आपण संकट काळी जर आपल्याला संकट पडलं तर एखादा मित्र असावा संकट काळी मदत करणारा नसावा, आपल्यावरती संकटच येऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करणारा आपल्याला मित्र असावा. मित्रांचा विचार केला, आपल्याला इंस्टाग्रामवर फेसबुकवर अनेक मित्र भेटतात, पण मैत्री करावी वाटत असेल तर सुदामा आणि श्रीकृष्ण भगवंतासारखी करायची. का? अरे सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावरती बसणारा राजा आहे श्रीकृष्ण भगवंत. पण भिकारी अवस्थेमध्ये एवढ्या उपरण्यात कच्चे पोहे घेऊन आला, पण भिकारी अवस्थेत पाहिलेल्या सुदामाला सुद्धा सोन्याच्या सिंहासनावर उडी टाकली आणि प्रेमाने मिठी मारणारा श्रीकृष्ण आणि त्या सुदामासारखी आपली मैत्री असावी, तशी मैत्री असावी. मग साधू संतांची संगत करत असताना साधू संतांची संगत करा. म्हणून महाराजांनी सांगितलं साधू संतांची जर संगत केली ना तर जीवन आपलं सुद्धा सुखरित होऊन जाईल. म्हणून संतांचा विचार प्राप्ती नाही ऐसे वेद देती घई का, संतांशिवाय पर्याय नाही. संगत करावी वाटत तर संतांची संगत करा, कधी ना कधी आपल्याला भगवंत भेटन. कारण संतांच्या भक्तीचा विचार केला तर महाराज सांगतात शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. अरे तुकाराम महाराज सांगतात मी गप्प बसन ह्याच्यात नवल नाही, मी स्वतः गप्प बसायला तयार आहे, पण माझी वाणी सुद्धा माझ्या ताब्यामध्ये राहिली नाही. का? महाराजांनी सांगितलं माझी मत झाली अनावर, माझी मत विचार केला केसाचा रोम न रोम. भगवंताचं भजन करत होता महाराज, ज्या रस्त्याने चालायचे महाराजांच्या पायाखालची माती
माती सुद्धा पांडुरंगाचं भजन करायची. रात्रंदिवस फक्त आणि फक्त दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्र ना कळे दिवस ना कळे फक्त आणि फक्त भगवंताचं भजन. देवाशिवाय दुसरं काहीच नाही. का परिणाम काय झाला? तुकाराम महाराजांची भक्तीचा जर विचार केला, विश्वाचा मालक तुकाराम महाराजांना देहू गावा सदैव वैकुंठ गमन नेण्याकरता आला. वैकुंठ गमन नेण्याकरता स्वतः विश्वाचा मालक तुकाराम महाराजांना नेण्याकरता देहू गावात आलाय. महाराज सांगतात, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोड की जर्जर. विश्वाचा मालक तुकोबारांच्या समोर उभा आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, भगवंता, अरे भल्या भाल्यांची भूक भागवणारा तुला काय पाहुणचार करू. वृद्धाप्त काळाने ही कोप जर्जर आहे, गरिबीची असणार ही कोप आहे, तुझा काय पाहुणचार करू. भगवंताचा पाहुणचार झाला आणि तुकाराम महाराजांचं फाल्गुन वद्य त्या दिवशी वैकुंठ गमन झालं. वैकुंठ गमन झाल्यानंतर 4 दिवस झाले. तुकाराम महाराजांची असणारी मुलगी शेजारच्या गावामध्ये दिली होती. शेजारच्या गावामध्ये देहू गावातील एक भाजीवाली माळीन मावशी भाजी विकण्याकरता जायची. 4 दिवस झालं भाजीवाल्या मावशी आल्या नाही. कारण काय? भागीरथीनं रस्त्यावरती येऊन पाहिल्यानंतर भागीरथीनं माळीन मावशीला हाक मारली. सांगितलं, माळीन मावशी, अहो 4 दिवस झालं तुम्ही आले नाही. तुम्ही आला नाहीत, आमच्या माहेराची कुशाली कळाली नाही. माझ्या बाबांनी कीर्तनामध्ये काय सांगितलं हे मला समजलं नाही. 4 दिवस झालं तुम्ही आला नाही, का नाही आला? न येण्याचं कारण काय? भाजीवाल्या मावशीने सांगितलं, ऐक ना, माझे असणारे गुरु आणि तुझे वडील तुकोबार आहे. तुकाराम महाराजांचं 4 दिवसापूर्वी वैकुंठ गमन झालं. अख्ख्या देहू गावावरती शोककळा पसरली आणि बाप निघून गेला. बाप सोडून गेल्यानंतर काय अवस्था होती. ज्याच्या जीवनातला बाप निघून जाऊ द्या, त्याला बापाची किंमत कळती. भागीरथीच्या कानावरती बाबा गेल्याची बातमी समजली तशी घरापासून 12 किलोमीटर देहूगाव होतं. 12 किलोमीटर धावत गेली. पायामध्ये चप्पल नाही, उन्हातानाची भागीरथी धावत गेली बापासाठी. का? बाबा निघून गेल्यानंतर दिसन त्याला विचारायची, बोला ना, सांगा माझ्या बाबांना बघितलं का? बाबा मंदिरामध्ये गेली. देवाला बोट करून सांगू लागली, देवा, बाबा गेले कोण्या गावा? भागीरथी करी धावा. अंतकरणापासून भागीरथीने हाक मारली. अंतकरणापासून हाक मारली. बाबांच्या कानावरती आवाज गेला. भगवंताच्या समोर देहूत तुकोबाराय बसलेले, वैकुंठामध्ये तुकोबाराय बसलेले, भगवंताच्या समोर बसलेले. मुलीनं हाक मारली, आवाज तुकाराम महाराजांच्या कानावरती गेल्यानंतर भगवंताला हात जोडले. हात जोडल्यानंतर देवाला विचारलं, भगवंता, देवा मी जाऊ? भगवंताने सांगितलं, कुठं? माझी मुलगी मला हाक मारती देवा, मुलीला भेटण्याकरता मला जायचंय. भगवंताने सांगितलं, तुकोबाराय, मेल्यावरती सुद्धा लोकांना स्वर्ग भेटत नाही. हो तुकाराम महाराज, मेल्यावरती सुद्धा लोकांना स्वर्ग भेटत नाही. तुम्ही सदैव वैकुंठाला आला, जिवंतपणे स्वर्ग पाहता आला. तुकाराम महाराज, अहो स्वर्गाचा एवढा सुख सोडून तुम्ही पुन्हा घरी जाण्याची भाषा करता. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं, भगवंता, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. एकीकडे पाहिलं तर स्वर्गाचा सुख सोहळा आहे, एकीकडे पाहिलं तर स्वर्गाचा सुख सोहळा आहे, पण दुसरीकडे पाहिलं तर काळजाचा तुकडा अंतकरणापासून मला हाक मारतोय. पुन्हा भागीरथीने हाक मारली, बाबा. बाबा म्हणल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं, भगवंता, मला जावं लागन. भगवंताचा निरोप घेतला. पुन्हा तुकोबाराय देहू गावात आले. आल्यानंतर भागीरथी ज्या मंदिरामध्ये भगवंताशी भांडत होती त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर भागीरथीच्या खांद्यावरती हात ठेवला. भागीरथीच्या खांद्यावरती हात ठेवून तुकोबाराय फक्त भागीरथीला नाही, ह्या साळुंके परिवाराला नाही, तर सभा मंडपामधल्या सगळ्या लोकांना तुकाराम महाराज समजूत घालताना सांगतात, भागीरथी ऐक ना, अगं जो जन्माला येतो त्याला प्रत्येकाला जावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे ग. उपजले ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे प्रेमरेगा भार. भागीरथी ऐक ना, अगं जो जन्माला येतो त्याला जावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. निर्मिती झाली की संपुष्टात येणार आहे. आपला माणूस आपल्या जवळ राहावा असं प्रत्येकाला वाटतं. आपला माणूस आपल्या जवळ राहावा असं प्रत्येकाला वाटतं, पण आपल्याला वाटून उपयोग नाही ना. 28 युग विठेवरती विश्वाचा मालक उभाय ना, त्याच्या जर मनात आलं तरच आपल्याला हित राहता येतं. अभंगाचं प्रथम चरण. आले देवाची आमाना, 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 आले देवाची आमाना. देते कोणाचे चालेना, देते कोणाचे चालेना, 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 आले देवाची आमाना, आले देवाची आमाना. आपल्या
प्लॅस्टिक वापरू नका. आपल्या लोकांनी ऐकलं नाही, प्लॅस्टिकचा एवढा कर केला, एवढा प्लॅस्टिकचा कर केला की पृथ्वीला प्लॅस्टिक मध्ये डालण्याचा प्रयत्न केला. शेवटी भगवंताने माणूस प्लॅस्टिक मध्येच बांधून नेला. तोंड सुद्धा लोकांना दाखवून दिलं नाही. तो देव आहे, देव काय करल हा तुम्हाला प्रश्न पडला. ह्याच्यात नवल नाही, स्वतः जनक राजाला पडलेला प्रश्न आहे. दरबार भरलेला आहे. भरलेल्या दरबारामध्ये एक अष्टवक्र नावाचे स्वामी निघाले. चालत असताना स्वामींकडे पाहिलं, दरबार हसला. आणि दरबार हसल्यानंतर तर राजा सुद्धा हसला. राजा हसल्यानंतर अष्टवक्र नावाचे स्वामी वळून माघारी आले आणि सांगितलं, राजन तुझ्या दरबाराचा जर विचार केला, तुझ्या दरबारामध्ये एक सुद्धा पंडित नाही, सगळी चर्मक लोक आहेत. राजाने विचारलं का? तुझ्या दरबारामध्ये एक सुद्धा पंडित नाही. अरे माझं कातड 8 ठिकाणी वाकडे ना, माझं कातड 8 ठिकाणी वाकडे, मी दिसायला विद्रूप दिसलो म्हणूनच हसला. राजाने सांगितलं, स्वामी मला माफ करा, स्वामी मला माफ करा. राजाने अनेक प्रश्न विचारले, त्याच्यातला एक प्रश्न महत्वाचा आहे. राजाने विचारलं, स्वामी ऐका, ज्या भगवंताची तुम्ही रात्रंदिवस पूजा करता, ज्या भगवंताचं रात्रंदिवस भजन करता, तो तुमचा देव नक्की करतो तरी काय? स्वामींनी सांगितलं, राजन नक्की सांगल, नक्की सांगन माझा देव काय करतो. पण विचारणारा उंच आणि बसणारा, विचारणारा हा खाली आणि विचारणारा वरती आणि सांगणारा खाली, असं कधी होत नाही का? विचारणारा माणूस असतो तो खाली असावा आणि सांगणारा माणूस उंच वरती असावा, असं होत नाही का? म्हणून कथा कीर्तनकार सांगतात, उंचीवरती बसून कीर्तन ऐकू नका. मग अशी गणेश महाराजांनी सांगितलं, खुर्चीवरती, वट्यावरती, कट्ट्यावरती बसू नका, तो शास्त्राचा नेम आहे. कुठलाही कीर्तनकार असू द्या, कीर्तन कधीही उंच ठिकाणी बसून ऐकायचं नाही. कीर्तनकाराच्या उंचीच्या खाली बसून कीर्तन ऐकायचं शास्त्राचा नेम आहे. राजाने सांगितलं, अष्टवक्र नावाचे स्वामी सांगतात, राजन नक्की सांगन माझा देव काय करतो, नक्की सांगेल माझा देव काय करतो. पण सांगणारा खाली आणि विचारणारा वरती असं होत नाही. क्षणार्धात राजाने सिंहासन सोडलं, राजा पायरीवरती येऊन उभा राहिला आणि अष्टवक्र नावाचे स्वामी सिंहासनावरती जाऊन बसले. 5 मिनिटं झाले. राजाने परत हात जोडले, सांगितलं, राजन सांगा ना स्वामी काय करतो तुमचा देव, सांगा. म्हणल्यानंतर स्वामी गालामध्ये हसले, सांगितलं, राजन अजून सांगू, अजून सांगू माझा देव काय करतो. राजांना विचारल्यानंतर स्वामींनी सांगितलं, राजन ऐका, 5 मिनिटापूर्वीचा जर विचार केला, 5 मिनिटापूर्वी तुम्ही राज्य सिंहासनावरती विराजमान होता, मी तुमच्या दारात भिक्षुकाच्या रूपात पायरीवरती उभा होतो. राजन 5 मिनिटापूर्वीचा जर विचार केला, 5 मिनिटापूर्वी तुम्ही राज्य सिंहासनावरती विराजमान होता आणि 5च मिनिटं झालं मी तुमच्या पायरीवरती भिक्षुकाच्या रूपात होतो. राजन फक्त 5 मिनिटं झालं, आता मी राज्य सिंहासनावरती विराजमान आहे आणि तुम्ही स्वतः भिक्षुकाच्या रूपात आहे. माझा देव काय करतो, तू का म्हणे आले समर्थाच्या मना. अरे कुणाला रंक करायचं आणि कुणाला राव करायचं हे भगवंताच्या हातात आहे, म्हणून तो देव आहे. म्हणून महाराज सांगतात, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. एखादा राजा असतो तो कधी भिकारी होऊ शकतो, हरिश्चंद्र राजा. तारामती राणी अख्ख्या आर्यवता सम्राटाचा असणार हरिश्चंद्र राजा आपल्या शयन कक्षेमध्ये झोपलेला आहे. झोपलेला असताना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये विश्वामित्र नावाच्या एका स्वामीला त्यांनी राज्यदान केलं. राज्यदान केल्यानंतर सकाळी दरबार भरला आणि समोरून विश्वामित्र नावाचे स्वामी जात असताना स्वामींना हाक मारली, सांगितलं, स्वामी रात्री तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर मी माझ्या स्वप्नात तुम्हाला माझे राज्य दान दिले आणि ते राज्य देण्याकरता तुम्ही या आणि राज्य घेऊन जा. आता त्या हरिश्चंद्र राज्याच्या जागेवर जर आपण असतो तर ऋतिक महाराज आपण स्वप्नात जर असतो तर त्याला म्हणलं असतो, आज संध्याकाळी जेवण करण, संध्याकाळी पुन्हा झोपन, पुन्हा स्वप्न पडन, स्वप्नामध्ये ये आणि राज्य घेऊन जा. पण तो हरिश्चंद्र राजा होता. तुकाराम महाराजांच्या गाथेचा विचार केला. तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये एकही घरातल्या माणसाचं नाव येऊ दिलं नाही. तुकाराम महाराजांच्या गाथेत घरातील एकाही माणसाचं नाव येऊ दिलं नाही. पण हरिश्चंद्र राजाचं नाव घेतलं, कारण का तो सत्याने वागणारा होता. आपण सत्य दिलेला शब्द पाळत नाही, तो स्वप्नात दिलेला शब्द पाळणार होता. हरिश्चंद्र राजानं विश्वामित्र नावाच्या स्वामींच्या हातावरती पाणी सोडलं, कृष्ण अर्पण म्हणून आपलं सगळं राज्य त्यांना दान केलं. दान केल्यानंतर हरिश्चंद्र राजा, तारामती राणी, त्यांचा असणारा छोटा मुलगा तिघही समोर उभा राहिले, हात जोडले आणि सांगितलं, राजन तुमची जर इच्छा असेल ना, तुमची परवानगी असेल तर फक्त राज्य रक्षणापुरती कपडे आम्हाला द्या, फक्त राज्य रक्षणापुरती कपडे आम्हाला द्या. मी आहे, माझी पत्नी आहे आणि माझा असणारा छोटा मुलगा. अंगाच्या कपड्यांशी राज्य सोडलं आणि काशी सारख्या मोठ्या क्षेत्रामध्ये हरिश्चंद्र राजा, तारामती राणी आणि तो छोटा मुलगा तिघांनी स्वतःला बाजारामध्ये विकायला उभा केलं. उभा केल्यानंतर एका डोंब्या नावाच्या ब्राह्मणानं हरिश्चंद्र राजाला विकत घेतलं आणि घरी निघून गेला. हरिश्चंद्र राजाला डोंब्या नावाच्या ब्राह्मणाने विकत घेतलं आणि घरी निघून गेला. आणि तारामती राणी आणि त्या छोट्या मुलाला विकत घ्यायला एक ब्राह्मण आला. ब्राह्मण आल्यानंतर ब्राह्मणाने विकत घेतलं आणि घरी जात असताना त्या राणीच्या तोंडाकडे 5 वेळा पाहिलं. 5 वेळा पाहिल्यानंतर राणीला राग आला. तारामती राणीने सांगितलं, काका तुम्ही मला विकत घेतलं खरं, पण 5 वेळा माझ्या मुखाकडे पाहिलं, कारण
कारण म्हणल्यानंतर ना काकाने सांगितलं, ताई सांगू, आमच्या राज्याची राणी हुबेहूब तुमच्यासारखी दिसते हो ताई, आमच्या राज्याची राणी हुबेहूब तुमच्यासारखी दिसते. तारामती राणीने विचारलं, काय तुमच्या राज्याच्या राणीचं नाव? आमच्या राज्याच्या राणीचं नाव तारामती. तारामतीच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी आल्यानंतर तारामती राणीने सांगितल्यानंतर काकाने सांगितलं, तारामती राणी, अहो तुमच्यासारखीच आमच्या राज्याची राणी हुबेहूब दिसती म्हणल्यानंतर तारामती राणीने सांगितलं, काका तुमच्या राज्याची राणी हुबेहूब दिसत नाही हो, मीच तुमच्या राज्याची राणी. काकांच्या पायाखालची जमीन सरकली. काकाने सांगितलं, राणी साहेब, अहो काय माझ्यावरती वेळ आली. काल मी तुमच्या दारात भिक्षुकाच्या रूपात आलो होतो, भिक्षा मागण्याकरता भिक्षा पात्र पुढे घेतलं होतं. तुम्ही घरामध्ये जाऊन एवढा सोन्याचा तुकडा घरातून आणला आणि माझ्या भिक्षा पात्रामध्ये दान दिला. अहो तो सोन्याचा तुकडा मी नेला, सोनाराकडे मोडला आणि आलेल्या पैशातनं राणी साहेब मी तुम्हाला विकत घेतलंय. बघा, भगवंत कुणाचं चक्र कधी पूर्ण करणं हे सांगता येत नाही. खूप मोठं समीकरण पूर्ण झालं. राणी साहेब, काल तुमच्या दारात भिक्षुकाच्या रूपात आलो होतो. आल्यानंतर तुम्ही घरामध्ये जाऊन एवढा सोन्याचा तुकडा माझ्या भिक्षा पात्रात मला दान दिला. तो सोन्याचा तुकडा मी नेला आणि सोनाराकडे नेऊन मोडला आणि आलेल्या पैशात राणी साहेब मी तुम्हाला विकत घेतले. बघा, देव कुणाला कधी भिकारी करल आणि देव कुणाला कधी श्रीमंत करण हे सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत देत जा. दारात एखादा भिकारी आला, एखाद्याला देव वाटत असेल तर देत जा, पण त्याच्या गरिबीची चेष्टा कधी करत जाऊ नका. कारण का, गरीब श्रीमंती हा ऊन सावलीचा खेळ आहे. आता थोड्या ऊन पडलं, थोड्या वेळाने सावली पडणारे, सावली आल्यानंतर पुन्हा ऊन पडणारे. कारण दिवसा रात्रीचा हा खेळ आहे, ऊन सावलीचा खेळ आहे. अरे गरिबी आणि श्रीमंती ही येऊन बघत असते. गरिबी येते त्याच्या पाठोपाठ श्रीमंती असते आणि श्रीमंती आली त्याच्या पाठोपाठ गरिबी सुद्धा असती. जर सांगा, ऐका, गरीब आणि श्रीमंतीचा जर विचार केला, गरीब आणि श्रीमंती हा ऊन सावलीचा खेळ आहे आणि गरीब श्रीमंतीमध्ये जास्त फरक नाही. गरिबीचा आणि श्रीमंतीचा जर विचार केला, जर कधी एखाद्या दिवशी आपल्याला गरिबी आली तर गरिबीला कधीच लाजू नका. जर आपल्याला एखाद्या दिवशी गरिबी आली तर गरिबीला लाजू नका. जर चुकून आली श्रीमंती तर श्रीमंती आल्यानंतर कधी माजू नका. कारण का, गरीब आणि श्रीमंती हा ऊन सावलीचा खेळ आहे. गरीब आणि श्रीमंतीमध्ये जास्त फरक नाही. गरीब श्रीमंतीचा जर विचार केला 2 मिनिटांमध्ये फरक सांगून जाईल. गरीब माणसाचा विचार केला, गरीब माणूस 2-2 किलोमीटर खाल्लेलं अन्न जिरवण्याकरता धावत असतो. गरीब माणूस 2-2 किलोमीटर खाल्लेलं अन्न जिरवण्याकरता धावत असतो. श्रीमंत माणसाचा जर विचार केला, गरीब माणसाचा जर विचार केला, गरीब माणूस 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्याकरता धावत असतो. गरीब माणसाचा विचार केला, गरीब माणूस 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्याकरता धावत असतो. श्रीमंताचा विचार केला तर श्रीमंत माणूस 2-2 किलोमीटर खाल्लेलं अन्न जिरवण्याकरता धावत असतो. हा गरीब आणि श्रीमंती मधला पहिला फरक आहे. त्यातला दुसरा फरक सांगून जाईन. गरीब माणसाला एखाद्या लग्न समारंभाला, फंक्शनला जायचं म्हणलं तर घालण्याकरता कपडे नाही, गरीब माणूस रडत बसतो. गरीब माणसाचा विचार केला, एखाद्या लग्न समारंभाला जायचं म्हणलं, घालण्याकरता अंगावरती चांगली कपडे नाही म्हणून गरीब माणूस दुःखामध्ये रडतोय. श्रीमंत माणसाचा विचार केला, लग्न समारंभाला, फंक्शनला जायचं म्हणलं तर कपाटामध्ये घालण्याकरता कपडे भरपूर आहे, फक्त ह्याच्यातली कुठली कपडे घालावी ह्याच्याकरता तो कन्फ्युज आहे. हा त्याच्यातला दुसरा फरक आहे. तुम्हाला तिसरा फरक सांगून जाईल गरीब आणि श्रीमंती मधला. गरीब आणि श्रीमंती मधला तिसरा फरक असा आहे, गरीब माणसाला भूक लागली, खाण्याकरता काही नाही, तो दुःखामध्ये रडतोय. गरीब माणसाचा विचार केला, गरीबाला भूक लागली, खाण्याकरता काही नाही, तो गरीब माणूस दुःखामध्ये रडतोय. श्रीमंत माणसाचा विचार केला, भूक जर लागली तर खाण्याकरता घरामध्ये भरपूर गोष्टी आहेत, फक्त डॉक्टरनी ह्याच्यातलं काय काय खायला लावलं ह्याच्याकरता तो कन्फ्युज आहे. म्हणून श्रीमंती आणि गरिबीमध्ये जास्त फरक नाही. गरीब आणि श्रीमंती हा ऊन सावलीचा खेळ आहे. अरे गरिबी येऊन बघती आणि श्रीमंती सुद्धा येऊन बघती. एखादा गरीब माणूस जर आपल्या दारात भिकारी म्हणून आला, काय द्यावं वाटत असेल तर द्या, भगवंताचे मनोमन आभार माना. का देवा, अरे बरं झालं मला देणाऱ्याच्या जागेवरती बसवलंय, मागणाऱ्याच्या जागेवरती नाही. का, देणाऱ्याच्या जागेवरती बसवले तो भगवंत आहे. आपल्याला कधी देणाऱ्याच्या जागेवर, मागणाऱ्याच्या जागेवर बसवेल आणि मागणाऱ्या माणसाला कधी देणाऱ्याच्या जागेवर नेऊन ठेवेल हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. आपण फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरतो, फिरत असताना गाडी थांबली तर काचपाशी 1 रुपया मागायला भिकारी आला, 1 रुपया द्याव वाटत असेल तर देत जा. त्या गरीबाची चेष्टा कधी करत जाऊ नका. का, अरे काय सांगता येत नाही, काही देवाचं सांगता येत नाही. आज रस्त्याला भीक मागणारा तो रुपया माणूस मागत असतो आणि फॉर्च्युनर मध्ये गाडीमध्ये फिरणारा माणूस असतो. आज फॉर्च्युनर मध्ये फिरणारा माणूस उद्या रस्त्यावरती भीक मागून रुपया मागू शकतो आणि आज भीक मागणारा माणूस उद्या फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरू शकतो. का, जर माणूस चहा विकणारा महाराष्ट्राचा, भारताचा पंतप्रधान होत असेल तर आपलं होऊ शकत नाही का? कारण गरीब श्रीमंती हा ऊन सावलीचा खेळ आहे. त्या काकांच्या पायाखालची जमीन सरकली. काकांनी सांगितलं, राणी साहेब
अहो तुमचे माझ्यावरती उपकार आहेत, मी घरात पडेल ते काम तुम्हाला करायला लावणार नाही, घरात पडेल ते काम करायचं नाही, मी पूजा अर्चा करत असताना फक्त तुम्ही दारा सडा सर्व रांगोळी घाला आणि ह्या छोट्या मुलानं पाणी आणून देण्याचं काम करायचं. छोटा मुलगा नदीवरती पाणी आणायला गेला, पाणी घेऊन येत असताना त्या मुलाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर तारामतीराने स्वतःचा मुलगा उचलला आणि वैद्याच्या समोर नेऊन ठेवला. महाराज सांगतात वैद्य वाचविती जीवा तरी कोण झाके देवा. अरे डॉक्टरने जर माणसाचे प्राण वाचवले असते तर टाळ विना पक्वादाला किंमत राहिली नसती आणि देव नावाच्या गोष्टीला कोणी मानलं नसतं. देव कधीही, डॉक्टर कधीही माणसाचं प्राण वाचवू शकत नाही. डॉक्टर फक्त व्याधी बरी करू शकतो. डॉक्टरला जन्म मरणाचा प्रश्न अजून समजला नाही. कुठल्याही डॉक्टरांना माणसाचा प्राण निघून गेल्यानंतर शरीराचा कुठला अवयव पहिल्यांदा निकामी होतो हे आजपर्यंत कुठल्याही डॉक्टरला समजलं नाही. म्हणून महाराज सांगतात वैद्य वाचविती जीवा तरी कोण झाके देवा. वैद्याच्या समोर नेऊन ठेवला. वैद्याने हात जोडले सांगितलं माफ करा, तुमच्या मुलाला मी वाचवू शकलो नाही. का नाही वाचवू शकलो तुमच्या मुलाला? तारामती राणीचा असणारा रोहिदास नावाचा मुलगा मरण पावला. मरण पावल्यानंतर तारामती राणीनं मुलाचं प्रेत उचललं आणि प्रेत यात्रा काढून मशानभूमीपर्यंत नेलं. मशानभूमीमध्ये जात असताना प्रेत यात्रेला माणसं होती किती? फक्त एकटी तारामती राणी. का? श्रीमंती असल्यानंतर सगळं जग आपल्या मागं धावतं, गरिबी आल्यानंतर आपल्याकडे कोणीही बघत नाही. आपण सहज बोलतो सीतेतवर भूते असे म्हणत आहे तोपर्यंत जग माझं माझं म्हणून. ज्या दिवशी आपल्याकडे काही नसतं, ज्या दिवशी आपली धन दौलत सत्ता संपत्ती निघून जाऊ द्या, आपल्याकडे येण्याचा रस्ता लोक बदलल्याशिवाय राहत नाही. का? लोकांच्या वागण्याची गोम इतकी विचित्र आहे, लोकांच्या वागण्याची गोम इतकी विचित्र आहे. लोक जर वागत असताना समाजाचा विचार केला तर लोक वागत असताना एखाद्या गरीबाशी लोक असलेलं नातं तोडून सांगतात. एखाद्या गरीबाशी लोक असलेलं नातं तोडून सांगतात. श्रीमंताशी लोक नसलं तरी नातं जोडून सांगतात. का? अरे गरीबापाशी काहीच मिळत नाही म्हणून गरीबाला कोणीही नातं जोडत नाही. श्रीमंताचं नको म्हणलं तरी लापाटावानी महाग आल्याशिवाय राहत नाही. कारण का? हा गरीब आणि श्रीमंतीचा फरक आहे. गरिबी असल्यानंतर आपल्या पाठीमागं कोणी येत नाही. तारामती राणीनं एकटीनं प्रेत यात्रा काढली, सरण रचलं, स्वतःच्या मुलाला सरणावरती झोपवलं. अग्निडाग देणार तेवढ्यात काळ्या कुट्ट अंधारामधून आवाज आला, ए थांब. कोणाला विचारून मुलाला अग्नी डाग देते? तुझ्या मुलाच्या अंगावरती कफन टाकल्याशिवाय तुझ्या मुलाला जाळता येणार नाही. तुझ्या मुलाच्या अंगावरती कफन टाकल्याशिवाय तुझ्या मुलाला जाळता येणार नाही. काळ्या कुट्टांदरात आवाज आला. तारामती राणी थांबली. कफन म्हणजे ते पांढरं जिरजिर कापड. लाख रुपयाचा बस्ता बांधला तरी दुकानदार आपल्याला त्याच कापडात बांधून नेतो आणि करोडपती माणूस मरू द्या, लोक त्या मांजरपाट कापडातच बांधून नेतात. एखादा मोठा पैशावाला सेट मेला म्हणून मखमली कापडात कधी नेत नाही. तेवढं कापड सुद्धा तारामती राणीकडे नव्हतं. तेवढं कापड सुद्धा तारामती राणीकडे नव्हतं. एवढ्या वेळ शांत बसलेल्या तारामती राणीनं रागारागाने लालबुंद झाली आणि काळ्या कुट्ट अंधारात आवाज आला आणि तिकडून बोट करत तारामतीने सांगितले, अरे कुणाला थांबवतो? हा प्रेत म्हणून सरणावरती झोपलेला मुलगा कोणी ऐरी गैरी नाही. हा प्रेत म्हणून सरणावरती झोपलेला मुलगा स्वतः हरिश्चंद्र राजाचा मुलगा आहे रोहिदास. आणि मी अग्निडाग देते ना, मी सुद्धा कोणी ऐरी गैरी नाही. जिला थांबवतोय ना ती स्वतः हरिश्चंद्र राजाची पत्नी तारामती राणी. तू कुणाला थांबवतो? त्या काळ्या कुट्ट अंधारामधून आवाज आला, ऐक, तू असशील हरिश्चंद्र राजाची पत्नी तारामती राणी. हा प्रेत म्हणून झोपलेला मुलगा असेल हरिश्चंद्र राजाचा मुलगा रोहिदास, पण तुला अडवणारा मी सुद्धा कुणी ऐरी गैरी नाही. मी स्वतः हरिश्चंद्र राजा आहे. तारामती राणी, मी स्वतः हरिश्चंद्र राजा आहे. काळ्या कुट्टर अंधारामध्ये नवरा बायको एकमेकांच्या आमने सामने आले. मालकाला बघितल्यानंतर आक्रोश करून तारामती राणी रडू लागली आणि मालकाला सांगितलं, स्वामी ऐका ना, अहो काल माझ्या दारात भिकारी आला ना, मी सोनदान देत होते. हो, काल माझ्या दारात भिकारी आला, भिकाऱ्याला सोनं दान देत होते. आज माझ्या पोटचा मुलगा मरण पावला, मी मुलाच्या अंगावरती टाकण्याकरता कफन सुद्धा माझ्याकडे नाही. एवढी वेळ माझ्यावरती का आली? हरिश्चंद्र राजाने सांगितलं, ऐक, तो भगवंत आहे. त्याच्या जर मनात आलं तर हा हरिश्चंद्र राजा सिंहासनावरती बसून राज्य करू शकतो. त्याच्या जर मनात आलं तर हाच हरिश्चंद्र राजा ब्राह्मणाच्या घरी पाणी भरू शकतो. अभंगाचं दुसरं चरण. प्रेम करणारी एक आई नावाचं गोड असं असणारे व्यक्तिमत्व निघून गेलं आणि मायेचा सागर आटला. मायेचा समुद्र आटून गेला, प्रेमाचा समुद्र आटून गेला आणि आई नावाचं गोड असं असणारं एक व्यक्तिमत्व निघून गेलं. आई निघून गेली आणि ह्या घरातील असणारं प्रेम संपलं.
निस्वार्थीपणे प्रेम करणारी आई जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मायेचा हात आपल्या खांद्यावरून डोक्यावरून फिरतो. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही. आई गेल्यानंतर ना आईची किंमत कळल्याशिवाय राहत नाही. का? ज्याला एक हात नाही त्याला विचार हात नसल्याची किंमत, ज्याला एक पाय नाही त्याला विचारा पाय नसल्याची किंमत, ज्याच्या जीवनामधनं एक डोळा जावा त्याला विचारा डोळा नसल्याची किंमत, ज्याच्या जीवनामधनं जन्मदाती आई निघून जाते ना त्यावेळेस त्याला आईची किंमत कळते, ज्याच्या जीवनामधनं जन्मदाता बाप निघून जातो त्यावेळेस त्याला बापाची किंमत कळते. कारण आहे तोपर्यंत किंमत कळणार नाही, निघून गेल्यानंतर ना किंमत कळल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात तो कौन-सी चीज है दुनिया में नहीं मिलती, वो कौन सी चीज है दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ बाप नहीं मिलती. अरे जगामध्ये सगळं काही मिळेल, जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, आई बापाची माया फक्त विकत घेता येत नाही. का? पैशाने आपण सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो, फक्त आई आणि बापाची माया आपल्याला विकत घेता येत नाही. म्हणून आहेत ना तोपर्यंत आईला जपण्याचा प्रयत्न करा, आईशी बोला, आईच्या प्रेमाने मिठी मारा, आईच्या मांडीवरती जाऊन झोपण्याचा प्रयत्न करा. आई निघून गेल्यानंतर ना आईच्या जवळ आपल्याला जाता येत नाही. का? आपण फोटो मध्ये बघू शकतो पण फोटोतला माणूस हाक मारू शकत नाही, फोटोतला माणूस हाक मारू शकत नाही, फोटोतल्या माणसाला स्पर्श करता येत नाही, फोटोतल्या माणसाला प्रेमाने बोलता येत नाही, प्रेमाने मिठी मारता येत नाही, फोटोतल्या माणसाच्या मांडीवरती जाऊन आपल्याला झोपता येत नाही. म्हणून माणसं जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याशी बोलून घ्या. एकदा माणसं फोटोत निघून गेली ना पुन्हा आपल्याला स्पर्श करता येत नाही, बोलता येत नाही. आई जिवंत आहे तोपर्यंत आईचा सांभाळ करा, आई आहे तोपर्यंत आपल्या हाताने 2 घास खाऊ घाला. आई निघून गेल्यानंतर गुलाबजामच्या पंक्ती जरी उठवल्या तरी त्याच्यातला आईला घास मिळेल किंवा आईच्या आत्म्याला मुक्ती मिळेल असं सांगता येत नाही. म्हणून आहे तोपर्यंत आई नावाची जी गोष्ट आपल्या जीवनात आहे ना, हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, आत्म्याला ईश्वराचं दर्शन घडवणारी ती आई असते. आई गेल्यानंतर ना मायेचा समुद्र आटला, प्रेमाचा सागर आटून गेला. आई अशी एक शिदुरी आहे, ही सरतही नाही आणि उरतही नाही, तिला आई म्हणायचं. आई असा एक प्रेमाचा झरा आहे, तो रात्रंदिवस त्याचं पाणी प्यावंच वाटतं. का? आईची माया इतकी गोड आहे, आईची माया इतकी गोड आहे की आई गेल्यानंतर ना आपल्याला आईची माया कळते. लोक बोलता बोलता बोलून जातात, महाराज आई आमच्यावरती किती प्रेम करते. आणि निस्वार्थीपणे जर प्रेम कोण करत असेल तर संत आणि आई याच्याशिवाय कुणीही प्रेम करत नाही. एका मुलाने घरामध्ये पटत नाही, आईला आश्रमामध्ये टाकलं. आश्रमामध्ये टाकल्यानंतर दर रविवारी सुट्टीच्या दिवशी आईला भेटायला जायचा. कोरोनाचे दिवस होते, कोरोनाच्या दिवसामध्ये तोंडाला मास्क लावलं. मास्क लावल्यानंतर आईला भेटण्याकरता गेला. त्या दिवशी होता मदर्स डे. मदर्स डे म्हणजे फक्त आईचं प्रेम व्यक्त करण्याकरता एक दिवस पुरेसा नाही, अख्खं जीवन जगत असताना जरी आईच्या प्रेमाची उपमा दिली तरी आईच्या प्रेमाला कुठेही दिवस पूर्ण होत नाही. हा, आईला भेटण्याकरता गेला, तोंडाला मास्क लावलं. मास्क लावल्यानंतर आश्रमामध्ये आईला भेटायला गेला. गेल्यानंतर गेट वरती वॉचमॅनने अडवलं आणि अडवल्यानंतर विचारलं कुठं. ती म्हणला आईला भेटायला चाललोय. आई कुठे? आई आश्रमात आहे. आईला भेटायला चाललोय, आई आश्रमात आहे. त्या दिलेल्या वॉचमॅननी फक्त उत्तर तुम्ही घरी घेऊन जा. वॉचमॅननी विचारलं आई आश्रमामध्ये आहे, आईला भेटायला आलाय ना? मग तोंडाला मास्क. त्यांनी सांगितलं हो, कोरोनाची सक्ती आहे, कोरोनामुळे मास्कची सक्ती आहे, मास्क घालून यायचंय म्हणून तोंडाला मास्क लावून आला. त्या वॉचमॅनने दिलेलं उत्तर फक्त तुम्ही घरी घेऊन जा. त्या वॉचमॅननी सांगितलं दादा, अरे तुझ्यासारख्या माणसाला, जो माणूस आई बापाला सांभाळत नाही, ज्याची आई वृद्धाश्रमात राहते आणि जो माणूस आई बापाला सांभाळत नाही, अशा माणसाने तोंडाला मास्क लावून फिरायचं नसतं. अशा माणसाने तोंडाला मास्क लावून फिरायचं नसतं. तुमच्यासारख्या माणसाने तोंड काळे करून हिंडायचं असतं. का? तुमच्यासारख्या माणसाची तोंड तुमची, तसल्या माणसाची तोंड मास्कने कुठं झाकतात का? नाही ना. आईला आश्रमात ठेवलं. ठेवल्यानंतर सुट्टीच्या दिवशी दर रविवारी भेटायला जायचा. आईला गोळ्या औषधाकरता पैसे द्यायचा. हा म्हणता म्हणता दिवसामागे दिवस जाऊ लागले. एका आठवड्यामध्ये आईची तब्येत बिघडली. संचालकाने फोन केला, बाळासाहेब तुमची आई जर जिवंत भावी वाटत असेल तर पटकन आश्रमामध्ये या. आश्रमात धावत आला, गाडीवरती धावत आला, आईपाशी गेला. आईचं मुंडकं मांडीवरती घेतलं, डोक्यावरनं केसावरनं खांद्यावरनं हात फिरवला. आई सांग ना काय झालं? आई का घाबरल्यासारखी करते? आई मी आलोय, तुला दवाखान्यामध्ये नेतो. आई तुला काही होणार नाही. आई काळजी करू नको, तुझा मुलगा आहे तोपर्यंत तुला काही होऊ देत नाही. आईने सांगितलं बाळा पिकलेलं पान रे, कधी ना कधी गळून पडणार आहे. अरे मी किती दिवस तुझी सोबत करणार? आई असं म्हणू नको, आई असं म्हणू नको, मी आहे, तुला काही होऊन देत नाही. मुलाने सांगितलं आई ठीक आहे, सांग नाही तुझ्या करता काय करू? आईने सांगितलं बाळा माझ्या करता काहीच नको करू. आई काय करू सांग ना? अरे बाळा आश्रमामध्ये एवढी मोठी राहण्याची माझी सोय केली, रोज चांगलं जेवण आहे, खाणं पिणं आहे, माणसं चांगली बोलतात, ह्याच्या पलीकडून काय करायचं? आई नको तसं नको. आई तुझी शेवटची इच्छा तरी मला सांग. आई तुझी शेवटची इच्छा काय सांग ना, आई मी पूर्ण करतो. आईने सांगितलं बाळा तू सुखात राहावा एवढीच माझी शेवटची इच्छा आहे रे, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे. माझ्या करता जर तुला काय करावं वाटत असेल ना तर बाळा फक्त एक काम कर, उद्या यदा कदाचित जर मी मरण पावले, उद्या यदा कदाचित जर मी मरण पावले तर ह्या आश्रमाच्या प्रत्येक खोलीमध्ये माझ्या नावाने एक एक पंखा फिट करायचा. का?
माझ्या नावाने एक एक पंखा फिट करायचा मुलाला प्रश्न पडला. जन्मल्यापासून आईने मला कधी काही मागितलं नाही. शेवटच्या क्षणाला आई पंखा मागते. कारण आई अचानकपणे पंखा मागितला. काय कारण? आईने सांगितलं, बाळा तुझे वडील मरण पावल्यापासून लोकांच्या बांधावरती जाऊन काडी काडी संसार गोळा केला आणि तुझा सांभाळ केला रे. घरामध्ये माझं पटत नाही, मला आश्रमात आणून ठेवलं. बाळा अरे ह्या आश्रमात कित्येक वर्ष तुझ्या आठवणीमध्ये काढले, कसलाही कडक उन्हाळा येऊ दे, अरे डोळ्यांनी रात्र उजडली आणि तुझ्या आठवणीमध्ये तसल्या कडक उन्हाळ्यामध्ये कितीही उकाडा असे तुझ्या आठवणीमध्ये रात्र डोळ्यांनी काढली बाळा. पण उद्या या कदाचित 20-25 वर्षांनी तुझ्या मुलाने जर तुला आश्रमात आणून ठेवलं तर पुढे येणारा उकाडा तुला सहन होणार नाही. म्हणून मला काळजी वाटते, म्हणून मी तुला सांगते बाळा माझ्या नावाने एक एक पंखा फिट कर. जी लोक म्हणतात ना मुलं आई बापासाठी, आई बाप काय प्रेम करतात, अरे शेवटच्या श्वासापर्यंत जी प्रेम करते ना ती आई असते. तुम्हा आम्हाला प्रेम कळलं नाही, मुख्या चित्रवाला प्रेम कळालं. ऋतिक महाराज एक मृदंगाचार्य महाराज रोज वनामध्ये जायचे आणि मृदंग वाजवायचे. मृदंग ऐकण्याकरता शिर्डीचं एक छोटस कोकरू यायचं. रोज महाराजांकडे बघायचं, रोज मृदंग ऐकायचं आणि निघून जायचं. रोज झालं, 8 दिवस झालं. 9व्या दिवशी महाराजांनी विचारलं, अरे माझ्या हातात तुला लय आवडतो, ताल आवडतो का काय आवडतं, शाईपूड आवडतं का धुमपूड आवडतं? बकऱ्याने सांगितलं, महाराज मला तुमचा लय मात्र काहीच माहिती नाही, धुमपूड शाईपूड काहीच माहिती नाही. मग पकवाजामध्ये तुला काही समजत नाही तर मग तू येतो कारण? त्या बकरूने सांगितलं, महाराज अहो जो पकवाज वाजवते ना त्याचं असणारं धुमपूड आणि शाईपूड हे माझ्या आईच्या कातड्यापासून बनलेले आहे, हे माझ्या आईच्या कातड्यापासून बनलेले. तुम्ही ज्याच्यावरती थाप टाकली आणि थाप टाकल्यानंतर आवाज बाहेर आला ना, मला वाटतं माझी जन्मदाती आई मला हाक मारती का काही, म्हणून मी तुमचा मृदुंग ऐकण्याकरता येतो. अरे मुख्या चित्रावाला आई आणि बापाची किंमत कळाली, पण आपल्याला कळली नाही. बोलण्याकरता भरपूर आहे, घड्याळ आपल्या करण्याकरता थांबण्याकरता तयार नाही. म्हणून महाराज सांगता जाता जाता एवढंच सांगावं असं वाटतं, भगवंताची पूजा करून आईबाप कधीही भेटणार नाही. भगवंताची पूजा करून आईबाप कधीही भेटणार नाही. आई बापाची सेवा करून बघा, विश्वाचा मालक तुमच्या घरी येऊन तुमच्या घराची पंढरी झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एक वाक्य सांगून जाईन. काल मी फेसबुक वरती एक वाक्य ऐकलं. ते वाक्य असं होतं, ते वाक्य असं होतं, एका मुलाने मुलीला प्रश्न केला, ताई आई बापाला सांभाळण्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? ताई आई बापाला सांभाळण्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? मुलीने सांगितलं, दादा अरे मला वाटतं भारत सरकारने आई बापाला सांभाळायचा अधिकार जर मुलींना दिला असता, भारत सरकारने आई बापाला सांभाळायचा अधिकार जर मुलींना दिला असता, मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं आपल्याला वृद्धाश्रम पाहायला भेटला असता. त्या मुलीनं मुलाला सांगितलं, त्या मुलानं दिलेलं उत्तर फक्त महिला भगिनी तुम्ही घरी घेऊन जा. तो मुलगा त्या ताईला सांगतो, ताई तुझं म्हणणं बरोबर आहे, तुला वाटतं भारत सरकारने आई बापाला सांभाळायचा अधिकार जर मुलींना दिला, तुला नाही वाटत महाराष्ट्रात कुठं वृद्धाश्रम पाहायला भेटला असता. मग ताई मी तुला सांगतो, तो मुलगा त्या ताईला उत्तर देतो, तेवढं फक्त महिला भगिनी घरी घेऊन जा. तो मुलगा ताईला सांगतो, अगं ताई ऐक ना, उद्या तू मोठी होशील, मोठी झाल्यानंतर तुझं लग्न होईल, लग्न झाल्यानंतर तू दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहेस ताई. ज्या घरामध्ये तू नांदायला जाती ना ताई, त्या घरामध्ये तुझे सासू सासरे असतात. त्या सासू सासऱ्याचा तू आई बापाच्या अंतःकरणाने सांभाळ केला ना ताई, मला नाही वाटत भारतात कुठं वृद्धाश्रम पाहायला भेटला असता. का? अरे आई बापाला सांभाळत नाही, ह्याच्यात फक्त मुलाची चूक नाही, त्या घरात माझी गेलेली बहीण सुद्धा, माझ्या बहिणीची सुद्धा चूक आहे. प्रत्येक महिला भगिनींना वाटतं माझ्या आई बापाला भाऊ भाऊजाने फुलासारखं सांभाळावं. बरोबर आहे ना? प्रत्येक महिला भगिनीला वाटतं माझ्या भाऊ भाऊजाने माझ्या आई बापाला फुलासारखं सांभाळावं. मग ह्यांना जर ह्यांच्या आई बापाला फुलासारखं सांभाळावं वाटत असेल तर ह्यांनी आपल्या आई बापाला फुलासारखं सांभाळावं असं आपल्याला वाटण्यात काय गरज आहे? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.